माहिती आहे ज्या समाजात राहत आहेत त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेने काम करणारे हे उमेदवार आहेत। उद्या जर माणगावला तुम्ही हाक मारलात तर मला नाही वाटत की रात्री तुम्हाला जिथे येतील तुमच्या कामासाठी की तुमच्या मदतीसाठी, कारण ज्या लोणेरे भागात जे निवडून आले त्या लोणेरे भागात परत काय ते गेले नाहीत विकास करायला। गेले 2 वेळा ते लोणेरे भागातून निवडून आले पण परत ते लोणेरे भागात फिरकले नाहीत। म्हणून आणि गोरगरिबांचं सोडा, शाळेमध्ये कोणाची फी एखाद्याची माफ कधी केली तर मला आठवत नाही, कारण मी सर्वात जवळचा त्यांचा मित्र होतो। इतके दिवस ते काम करतायत परंतु 10 रुपये कोणाचे कमी केले हे मला माहिती नाही। आज तुम्हाला एक सांगतो की हे जे उमेदवार आहेत ते गोरगरिबांना मदत करणार आहेत। शेठच्या तालमीत ते वाढलेले आहेत। शेठनी अगदी ज्या ठिकाणी म्हणजे रस्ता जात नव्हता बोरमाज कुंभ्याला तिथं पायी जाऊन प्रचार केलेला आहे आणि आता प्रत्येक ठिकाणी शेठनी विकास केलेला आहे। प्रत्येक शेठनी जागा प्रत्येक ठिकाणी जाऊन आणि गोरगरिबांचं दुःख बघून ज्या ठिकाणी जरी 25 मतं असली आपली तरी सुद्धा 5 कोटीचा रस्ता तिथं पोहोचवलेला आहे। हे महत्वाचं आहे। आज तुम्हाला एकच सांगतो की आदरणीय भरत शेठच्या नेतृत्वाखाली आपल्याला या भागाचा विकास करायचा आहे। विकास होतोय। गेले 10-15 वर्ष शेठ आमदार झाल्यापासून सभापती झाल्यापासून विकास करतायत। सर्वसामान्यांना रात्रीत फोन केला। परवा एका कोणतरी सांगितलं की रेल्वेमध्ये कोणी टीसीनी पकडला आणि विदाऊट तिकीट, तेव्हा पण शेठला फोन केला। म्हणजे बरोबर कोणतरी मला सांगत होतं। आणि शेठनं आता प्रत्येक कुठं हॉस्पिटलला जा कुठं हे जा शेठचा असा स्वभाव आहे। आणि रात्रंदिवस 3-4 वाजता माझा व्हॉट्सअप त्या दिवशी 4 वाजता शेठनी बघितला व्हॉट्सअपचा मेसेज। म्हणजे गोरगरिबांसाठी जेव्हा जागतो माणूस आणि रात्रंदिवस मेहनत करतो अशा शेठच्या नेतृत्वाखाली होणारे 2 उमेदवार आपण जास्तीत जास्त मताने विजयी कराल एवढीच मी आपल्याला प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।